का 5% फक्त 5% मग नाहीच ना. 5% करणारच कसं की ही खरं आहे म्हणून 75% मतदान म्हणून 5% ही म्हणतात ती बरोबर सांगणार की फक्त उत्तर काय आमचं ह्याच्यातलं आम्हाला काउंट पाहिजे. ह्याच्या संरक्षणासाठी ही बसवले, मग याचं आम्हाला सत्यता द्या. त्यांच्यावर जो सिनियर एखादा अधिकारी काय नाही केस का जो जजमेंट का मैं आपको डेढ़ बता रहा हूँ निकालो आप पहले तो ये दीजिए ना क्या बात है इस पे सुनिए, अगर मैं वो दे दूंगा ये सॉल्व होना चाहिए. अगर मैं वो दे दूंगा तो आप तो आपको मैं दे दूं. इथं ईव्हीएम मशीनची जनजागृती त्या माध्यमातून जी गाडी फिरवली जात होती, ती गाडी फिरवताना त्याच्याबरोबर एक शिक्षक घेऊन त्या शिक्षकाला लोकांना सांगितलं जात होतं ईव्हीएम मशीन कसं पारदर्शक आहे. तर ती ईव्हीएम मशीन पारदर्शक नाही हे आमच्या जनतेच्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असणारे प्रश्न घेऊन आम्ही त्या शिक्षकापाशी पोचलो. त्या शिक्षकापाशी पोचल्यानंतर त्या शिक्षकाला जे आम्ही 4 प्रश्न विचारले, त्या 4 मधल्या एका प्रश्नाचं उत्तर त्या शिक्षकानं कसं बसं दिलं, तर बाकीच्या 3 प्रश्नाच्या शिक्षकाला उत्तरं देता आली नाही, कारण शिक्षकाला त्यातली माहिती नव्हती. आज 2013मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली होती. त्या केसचा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ह्या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका ट्रान्सफर निवडणूक होत नाही, त्याच्यासाठी व्हीव्हीपॅट मशीन लावलेली आहे. ती व्हीव्हीपॅट मशीन लावलेली आहे. लोकांना ती चिठ्ठी त्यात कट होताना दिसती, पण त्याची मोजणी केली जात नाही. त्या चिठ्ठीची मोजणी केली जात नाही. आम्ही त्या निवडणूक आयोगात किंवा त्या शिक्षकाला आज थोड्या वेळानंतर तहसीलदार आले, नायब तहसीलदार आले, यांना आम्ही 2च प्रश्न केले की ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणूक ट्रान्सफर होत नाही, त्याच्यासाठी व्हीव्हीपॅट लावली गेलेलं आहे. तर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट या दोन्हीचीही मोजणी करण्यात यावी.